नमस्कार मित्रांनो, लेट्स लर्न यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण UDIS पोर्टलचं GIS जे मॅपिंग आहे, ते मॅपिंग कशाप्रकारे करायचं याविषयीची माहिती पाहणार आहोत. तर यासाठी आपल्या जो फोन आहे, त्या फोनमधील प्ले स्टोअर ॲप जे आहे, ते ॲप ओपन करायचं आहे. प्ले स्टोअर ॲप ओपन केल्यानंतर आपल्याला खाली जो सर्च बॉक्स दिसतोय, त्या सर्च बॉक्समध्ये टाईप करायचं आहे UDIS प्लस GIS कॅप्चर आणि त्यानंतर सर्च करा. सर्च केल्यानंतर या ठिकाणी बघू शकता तुम्ही UDIS प्लस GIS कॅप्चरचं जे ॲप दिसतंय, त्या ॲपच्या समोर इन्स्टॉल आहे, त्या इन्स्टॉलवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर थोड्याच वेळात आपल्या फोनमध्ये ते ॲप डाउनलोड झालेलं आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर ओपनवरती क्लिक करा. ॲप ओपन केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. त्यामध्ये आपल्याला युजर नेम आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे. युजर नेम हा शाळेचा UDIS नंबर आणि पासवर्ड हा UDIS प्लसचा जो पासवर्ड आहे, तोच पासवर्ड या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे आणि दोन्ही माहिती भरून आपल्याला त्याखालील लॉग इन या टॅबवरती क्लिक करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे पेज ओपन होईल. यामध्ये आपल्याला राज्य, जिल्हा, तालुका, त्यानंतर शाळेचं नाव, शाळेचा UDIS नंबर, कॅटेगरी, प्रायमरी, अप्पर प्रायमरी काय असेल ते, मॅनेजमेंट, लोकल बॉडी, त्यानंतर ॲड्रेस ही संपूर्ण माहिती दिसेल. आता आपल्याला इथं कॅप्चर लोकेशन करायचं आहे. म्हणजे ज्या लोकेशनला आपली शाळा आहे, त्या लोकेशनचे अक्षांश आणि रेखांश घेतले जातात. त्यासाठी आपल्याला इन्स्ट्रक्शन येतात, त्यावर ओके करायचं आहे. त्यानंतर आपल्या ॲपसाठी लोकेशन घेण्यास परवानगी द्यायची आहे आणि ही परवानगी दिल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे लोकेशन्स आलेलं दिसेल. इथं अक्षांश आणि रेखांश आपल्याला दिसतात आहेत आणि त्या मॅपवर सुद्धा आपल्याला ठिकाण दिसतं आहे. अशा प्रकारे आपण ते लोकेशन घेऊ शकतो. चेंज करायचं असेल तर पुन्हा त्यावरती क्लिक करून आपण पुन्हा लोकेशन येईपर्यंत थांबायचं आहे. नंतर खात्री करून मॅपवरती सुद्धा आपण या ठिकाणी हे लोकेशन कन्फर्म करायचं आहे. लोकेशन कॅप्चर केल्यानंतर आपल्याला इमेज कॅप्चर करायचे आहेत आणि इमेज कॅप्चर करण्यासाठी आपल्याला सर्वात प्रथम जी 1 नंबरची इमेज आहे, त्यावरती कॅप्चर इमेज 1 वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला अशा प्रकारचा मेसेज दिसेल. यामध्ये आपल्याला शाळेच्या मेन गेट दिसेल अशा प्रकारे आणि शाळेचं नाव दिसेल अशा प्रकारे. तिथून त्या एंट्रन्सचा फोटो काढायचा आहे. आता फोटो काढण्यासाठी ओके ह्यावरती क्लिक करायचं आहे. ओकेवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला फोटो घेण्यासाठी अलाउ करायचं आहे ॲपला आणि त्यानंतर आपण त्या एंट्रन्सचा जो फोटो आहे, तो फोटो घ्यायचा आहे. हा फोटो घेतल्यानंतर थोड्या वेळात तो सेव्ह करण्यासाठी बरोबरचा टिक मार्क येतो. आता या ठिकाणी बरोबरचा टिक मार्क आल्यानंतर त्याला आपण ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर हा फोटो आपला सेव्ह होतो. यामध्ये आपण क्रॉपसुद्धा करू शकतो. या ठिकाणी पहिला फोटो आल्यानंतर दुसरा फोटो घेतल्यानंतर सगळे इमेज सिंक होतात. त्यानंतर दुसऱ्या फोटोला क्लिक करा. त्यावरती ओके करा. ओके केल्यानंतर पुन्हा आपल्याला दुसरा फोटो घ्यायचा आहे. तो स्कूल बिल्डिंगचा जो मेन फ्रंट साईज आहे, मेन बिल्डिंगची ती पूर्ण बिल्डिंगची दिसेल अशा प्रकारे फोटो घ्यायचा आहे. या ठिकाणी या शाळेच्या वर्गखोल्यात 2च छोट्या-छोट्या इमारती असल्यामुळं हा जो फोटो आहे, तो फोटो घेतलेला आहे. हा फोटो घेतल्यानंतर आपल्याला ओकेवरती क्लिक करायचं आहे. पुन्हा थोड्या वेळामध्ये हा फोटो सेव्ह होऊन आपल्याला बरोबर टिक करण्यासाठी ऑप्शन येतो. त्यानंतर आपण ओके केल्यानंतर क्रॉप करून व्यवस्थित पुन्हा तिसरा फोटो घेण्यासाठी आपल्याला ऑप्शन येईल. त्यानंतर तिसऱ्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. तिसऱ्या फोटोवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला पुन्हा तिसऱ्या फोटो जो आहे, त्यामध्ये दुसऱ्या डिफरंट अँगलनं मेन बिल्डिंगचा फोटो किंवा हेडमास्टर रूमचा फोटो अशा प्रकारे आपल्याला घ्यायचा आहे. त्यामध्ये मेन बिल्डिंगसुद्धा येऊ दे आणि क्रॉस थोडासा अँगलनं हा फोटो घ्यायचा आहे. हा तिसरा फोटो झाल्यानंतर त्याचप्रमाणे तोही सेव्ह करून घ्यायचा आहे. फोटो सेव्ह करून झाल्यानंतर आपल्याला मैदानाचा चौथा फोटो किंवा क्लासरूमचा फोटो घ्यायचा आहे. या ठिकाणी आपण चौथ्या फोटोमध्ये शाळेचं मैदान किंवा क्लासरूमचा आतला फोटो घेता येतो. तो फोटो घ्यायचा आहे आणि ते फोटो घेतल्यानंतर ऑटोमॅटिक इमेज सिंक व्हायला लागतात आणि या सगळ्या इमेज पूर्ण झाल्यानंतरच आपल्या अपलोड होतात. बऱ्याचदा अपलोड होताना आपण यातून बाहेरसुद्धा पडतो. हे फोटो पुन्हा घ्यावे लागतात. तर आपण अशा प्रकारे संपूर्ण माहिती सिंक झाल्यानंतर आपली ही जी GIS कॅप्चरची प्रोसेस आहे ती पूर्ण होणार आहे.